तुहिरी माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्णवला रमाकांत, त्याचबरोबर आता इकडे उदयकांत आणि वल्लरी हे सगळेसुद्धा एकाच हॉटेलमध्ये आहेत हे सगळं कसं समजतं. आणि दुसऱ्या बाजूला आता आकाश नम्रताला चांगल्या पद्धतीत शेवटचं समजावून सांगतो. आता नेमका आकाश नम्रताला काय समजवतो, कसं काय घडतं, ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. इकडे आता ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते, अहो हे चेंज केलं, हे सगळं सुकी झाले, थंडी वाजायची कमी झाली, हे सगळं तर ठीक आहे, पण साडीचं काय? अर्णव म्हणतो, साडीचं काय? इशू म्हणते, ही अशी ह्या कपड्यांमध्ये येऊ का तुमच्याबरोबर त्या स्पर्धेच्या ठिकाणी? इथून ह्या कपड्यात मी रूमच्या बाहेरही जाणार नाही आहे, डोकावूनही बघणार नाही आहे मी. अर्णव म्हणतो, रिलॅक्स, मी म्हटलं आहे का तुला की तू ह्या कपड्यांनी बाहेर चल किंवा बाहेर डोकाव वगैरे, कशाला उगाच पॅनिक होतेस? ईश्वरी म्हणते, अहो नऊवारी साडी आहे ती, नऊवारी साडी सुकायला ना वेळ लागतो, अख्खाच्या अख्खा दिवस जातो. त्याबरोबर अर्णव म्हणतो, बघूया काय करता येतं आहे, तसं पण तुझी साडी एवढी भिजलेली नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग आता अर्णव विचार करतो आणि खूप विचार विमर्श केल्याच्या नंतर त्याला सुचतं की आपण या साडीला छान इस्त्री करून सुकवू शकतो जरा. मग अर्णव त्या साडीला प्रेस करायला घेतो. इशू म्हणते, अहो ती ओली साडी आहे. अर्णव म्हणतो, म्हणूनच तर तिला प्रेस करतोय. आणि त्याच्यानंतर आता इशू त्याला म्हणते, बापरे, सात्विक फॅशनच्या CEO ला हा हॅक माहीत आहे? त्यावर अर्णव म्हणतो, हो, कारण आम्ही पण लहान होतो ना, आकाशची सवय होती नेहमी तो पावसात कपडे भिजवायचाच, आणि पावसात शाळेचे कपडे भिजवले की त्याच्यानंतर मग ते धुतले तरी हे असं काहीतरी सकाळी सुकवायला करावं लागायचंच, त्यामुळे त्याचे कपडे हे असे प्रेस करून मी खूप ट्रेनिंग घेतलं याचं. त्यावेळी ईश्वरी म्हणते, अरे वा, नाही लहानपणीचं ठीक आहे, किंवा आकाश भाऊजींसाठी केलेलं सुद्धा ठीक आहे, कारण आकाश भाऊजी भाऊ आहेत ना तुमचा. पण आज चक्क दी ग्रेट सात्विक फॅशनचा CEO माझ्या साडीला प्रेस करतोय, म्हणजे मी पण स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही, हो ना? त्याबरोबर अर्णव खाली बघतो. ईश्वरी म्हणते, हां, आता जर कबूल करायचं नसेल तर म्हणजे मी काही बोलू तर शकत नाही, कारण आता माझ्यासाठी साडी महत्त्वाची आहे ना. त्यावेळी अर्णव हा तिला म्हणतो, आहेस तू स्पेशल. त्याबरोबर मग ईश्वरी आता मनातल्या मनात खूप खुश होते. तर आता अर्णव हा तिला पुढे काही उत्तर देत नाही, तो आपला तिच्या साडीला प्रेस करत असतो. ईश्वरी त्या संपूर्ण खोलीमध्ये नजर फिरवत असते. त्यावेळी अर्णव तिला विचारतो, काय कसलं निरीक्षण सुरू आहे, हायजीनचं? त्याबरोबर आता इशू म्हणते की गप्प बसावं, आणि मग ती जरा सिरियस झालेली असते. अर्णव म्हणतो, आतापर्यंत डोकं खात होतीस माझं व्यवस्थित, अचानक काय झालं? त्यावेळी ईश्वरी अर्णवला म्हणत असते, आठवतं आहे वर्षभरापूर्वी अशाच ठिकाणी, अशाच एका लॉजवर रूममध्ये तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं आणि मला लग्नाची बायको म्हणून इकडनं बाहेर नेलं होतं, पोलिसांना सांगितलं होतं, मीडियाला सांगितलं होतं. त्यावेळी अर्णव म्हणत असतो, हो आठवतं आहे ना, तो दिवस कसा विसरीन मी, त्या दिवशीच तर हे वादळ माझ्या आयुष्यात स्वतःच्या हाताने ओढून घेतलं आहे ना मी. त्यावर ईश्वरी आता सिरियस होते आणि म्हणते, जोक सुचतोय, मी एवढं सिरियसली काहीतरी बोलते आणि तुम्ही गंमत करता या विषयाची. किती सिरियस सिच्युएशन होती ती आठवत नाही आहे का तुम्हाला? त्यावर अर्णव म्हणतो, अगं हो आठवतं आहे की, तेव्हाची सिच्युएशन सिरियस होती, पण त्यानंतर माझ्या आयुष्यात फक्त जोकच होतात ना, माझ्या सिरियस आयुष्यामध्ये फक्त मस्करीच झाली. त्यावर इशू म्हणते, तुम्हाला तरी मस्करी सुचते ना? त्यावर अर्णव म्हणत असतो, बरं मला तर मी सुद्धा सिरियस होते, केलं ना तुझ्याशी लग्न, पण काय झाले त्याचे परिणाम आठवत नाही आहेत का? माझ्या घराचं तर गोकुळ झालं, ते काय म्हणतात म्हाताऱ्या बायका, आजी म्हणते ना गोकुळ नंदनवन, पण माझ्या खोलीचं युद्धाचं कुरुक्षेत्र झालं. रोज बघता उठता बसता सगळीकडे नुसतं भांडण 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 भांडण. त्यावर ईश्वरी म्हणते, भांडणाची हौस काही मला नव्हती, ती तुम्हाला होती, तुम्हीच सारखे भांडायचं. अर्णव म्हणतो, भांडणाची हौस मला नव्हती, मला एवढी वेळच नव्हता की मी तुझ्याशी माझी महत्त्वाची कामं वगैरे सोडून भांडत बसू, ते तर सतत तुला सुचायचं. आता दोघं नवरा बायको या विषयावर भांडतात की जास्त कोण भांडतं? त्याच्यानंतर आता इशू म्हणते, तुम्हाला आठवतं आहे आपलं लग्न नवीन झालं तेव्हा आपल्याला ते अंगठी वगैरे शोधण्याचे खेळ खेळायला लावले होते आकाश भाऊजींनी आणि अंजली ताईंनी? त्यावर अर्णव म्हणतो, हो त्याचं काय? त्यावर इशू म्हणते, त्याचे फोटो आहेत तुमच्याकडे? अर्णव म्हणतो, नाही, त्या भयानक दिवसाचे फोटो मी काढलेच नाही, साठवलेच नाही. मुद्दामून अर्णव ईश्वरीला सतवत असतो. त्यावेळी ती म्हणत असते, भयानक दिवसाचे फोटो
ते फोटो माझ्याकडे आहेत आणि आत्ताच्या आत्ता ते सगळे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये गेले पाहिजे आणि तुमच्या स्क्रीनवर लॉकच्या ठिकाणी आले पाहिजे. अर्णव म्हणतो, बाप रे, मला रोज सकाळी उठल्यावर पहिला मोबाईल चेक करायची सवय, म्हणजे रोज सकाळी उठल्यावर तो भयानक दिवस आठवायचा. त्यावर ईश्वरी म्हणते, अर्णव सर, आणि मग ते आता फोटो ट्रान्सफर करण्यासाठी तिचा मोबाईल शोधायला लागते. त्यावेळी तिच्या लक्षात येतं की तिचा मोबाईल नाही आहे. त्यावेळी ती म्हणते, अहो माझा मोबाईल कुठे गेला? अर्णव म्हणतो, मला काय माहिती, तुझा मोबाईल आहे ना, तुला माहिती असलं पाहिजे. ईश्वरी म्हणते, अहो म्हणजे मी मोबाईल गाडीत विसरले की खाली काउंटरला विसरले, जा 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 पहिला माझा फोन घेऊन या जा. त्यावर अर्णव म्हणतो, मी सुंदर, अगं किती पाऊस पडतोय, काय बोलतेस, गाडीत आता परत मोबाईल शोधायला जाऊ, मी पण भिजून येऊ का? इशू म्हणते, काउंटरला असेल, जा माझा मोबाईल पहिले घेऊन या. अहो माझ्या मोबाईलमध्ये आपल्या लग्नानंतरचे सगळे फोटो आहेत, सगळ्या मेमरीज आहेत, सर्व हरवून जाईल. त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं काय एवढं त्याचं, मी आहे ना इथे अख्खाच्या अख्खा, तुला त्या फोटोंची काय गरज, त्या मेमरीज कशाला हव्यात तुला? त्यावर इशू म्हणते, मला हव्यात, मला माझा फोन महत्त्वाचा आहे. त्याबरोबर काय फक्त मी तुमच्याबरोबर काढलेले फोटो नाही आहेत, त्याबरोबर नमुताई, आकाश भाऊजी, अंजलीताई, आई बाबा, आजी, मामा, वल्लरी मामी, अहो सगळ्यांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये, जा ना घेऊन या ते फोटो. त्याबरोबर अर्णव म्हणतो, फोटो? त्यावर इशू म्हणते, मोबाईल मोबाईल. त्यावर अर्णव म्हणतो, अगं घे कुणाकडून तरी नंतर. इशू म्हणते, जाताय की नाही? त्याबरोबर आता मात्र अर्णव म्हणतो, ठीक आहे जातो, पर्याय आहे का माझ्याकडे? त्याच्यानंतर मग अर्णव आता खाली काउंटरला येतो आणि विचारतो की माझ्या बायकोचा मोबाईल इथे ती चुकून विसरली होती, राहिला आहे का इथे? त्यावर ते सांगतात की नाही नाही, इथे कुठलाही मोबाईल राहिलेला मला माहीत नाही आहे. त्यावेळी मग आता लगेचच तो असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो, ठीक आहे. अर्णव विचार करतो, मे बी इशू गाडीतच विसरली असेल. मग अर्णव गाडीत जाऊन चेक करतो, पण तिथे तर मोबाईलच नसतो. मग तो पुन्हा तिकडे येतो आणि म्हणतो की इथेच राहिला आहे मोबाईल. त्यावर तो म्हणत असतो की अहो साहेब, मला तर माहीत नाही आहे, बिकॉज तुमच्यानंतर इथे बरीच माणसं आली, सो मला नाही माहिती, मे बी त्यांच्यापैकी कुणीतरी घेतलं असेल तर मी कसं सांगणार ना. त्यावेळी मग आता अर्णव म्हणू लागतो की एक काम करा, मला CCTV फुटेज दाखवा. त्यावेळी ते म्हणतात की अहो साहेब, मघाशी म्हणत होतात ना खूप मोठ्या कंपनीचं CEO आहात म्हणून, एका मोबाईलसाठी काय वाद घालताय? त्यावेळी अर्णव हा आता त्याला म्हणत असतो, वाद मोबाईलसाठी नाही, फोटोंसाठी सुरू आहे, तसे मी 1000 फोन घेईन. त्याबरोबर आता तो मॅनेजर म्हणतो, फोटोसाठी? त्यावर अर्णव म्हणतो, ती लांबलचक स्टोरी आहे, राहू द्या, तुम्ही काढा CCTV काढा. त्याबरोबर मग आता फुटेज काढलं जातं आणि अर्णव ते फुटेज चेक करत असतो. तर त्यावेळी आता अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो, एनी हाव मला तो फोटो शोधावाच लागणार आहे. त्यावर आता त्याच्या लक्षात येतं, फोटो नाही मोबाईल. हे ईश्वरीने फोटो फोटो बोलून इतकं कन्फ्युजन केलं आहे की मी मोबाईललाही फोटो बोलतो. त्याबरोबर आता तो म्हणत असतो, साहेब सापडत आहेत का तुमच्या मोबाईलच्या काही या? त्याबरोबर अर्णव म्हणतो, हा आम्ही आलो होतो तिथून लावा ना फुटेज, सकाळपासूनचं कशाला लावलं? त्यावेळी मग ईश्वरी आणि अर्णव आल्यानंतरचं फुटेज तो मॅनेजर लावतो आणि सॉरी साहेब सांगतो. त्यावेळी आता अर्णव हा ते दोघं आल्यानंतरचं फुटेज व्यवस्थित बघत असतो. त्यावेळी आता ईश्वरीची घाई तो बघत असतो आणि त्या मॅनेजरच्या बोलण्याचा उद्दिष्ट बघत असतो आणि त्याला थोडं हसू येतं. स्वतःवरती ताबा ठेवून तो पुढे फुटेज बघत जातो आणि त्यावेळी त्याला त्या फुटेजमध्ये ईश्वरी फोन विसरून गेलेली तर दिसते, पण त्यानंतर लगेचच तिकडे रमाकांत आलेला दिसतो. आता अर्णव चाललेला असतो, पण तो स्वतःच्या वडिलांचा कुर्ता ओळखतो आणि त्या मॅनेजरला फुटेज चालू राहायला सांगतो. त्याच्यानंतर तो बघतो की त्याच्यामध्ये रमाकांत त्याच्या हातापाया पडतो, त्याला खूप रिक्वेस्ट करतो, स्वतःच्या गळ्यातली चेन देतो आणि मग रूम तिथे खरेदी करतो आणि वरती जातो. त्याच्यानंतर मग त्याला हेही दिसतं की इकडे त्याच्यानंतर वल्लरी आणि त्याचा काका हे दोघं जण एकत्र आले. मग आता अर्णव विचार करतो की ह्याचा अर्थ बाबा, वल्लरी मामी आणि उदयकांत काका तिघंही इथेच आहेत. त्यावेळी मग आता अर्णवला प्रश्न पडतो, पण हे सगळे इथे कसे काय? आणि म्हणजे याचा अर्थ मगाशी मी सुंदर म्हणत होती की तिने बाबांना बघितलं ते खरं होतं. मग आता तो मॅनेजरला विचारतो की रमाकांत राजेशिर्केंकडून तुम्ही सोन्याचं चेन का घेतलं आणि त्यांची अवस्था काय झाली आहे, ते कुठे आहेत? त्यावेळी मॅनेजर म्हणत असतो, रमाकांत राजेशिर्के कोण? हो अच्छा हां, तो मगाशी हिरव्या कुर्त्यात आलेला माणूस. अहो साहेब, काय सांगू तुम्हाला, तो माणूस जेव्हा इथे आला तेव्हा त्याची अवस्था बघून मला असं वाटत नव्हतं की त्याचं स्वतःचं राहायला तरी घर असेल, आणि तो म्हणत होता की ते तुमचे वडील आहेत. मग मी काय करणार, मला खरं वाटत नव्हतं, म्हणून मग मी त्यांना इथे खोली द्यायला नकार दिला. ते म्हणत होते पैसे देईन, पण शेवटी मी असा विश्वास नाही ना ठेवू शकत साहेब. नंतर जर त्यांनी खोलीचं भाडं बुडवलं असतं तर मी काय केलं असतं. म्हणून मग शेवटी मी त्यांना इकडनं जायला सांगितल्यावर त्यांनी मला त्यांच्या गळ्यातली ती सोन्याची चेन काढून दिली आणि त्याच्यानंतर मग
ही 2 माणसं इकडे आली. यांचं काही नाव वगैरे सांगितलं नाही, पण ही त्या रमाकांत राजे शिर्केंना शोधत होती. त्या माणसाने तर चक्क पिस्तूल काढलं होतं, बघितलं की तुम्ही फुटेजमध्ये. त्यावर अर्णवला आता ते सगळं लक्षात येतं आणि मग तो विचार करतो की खरंच, पण मग मामी उदयकांत बरोबर काय करत होती? मामीचा काय संबंध या सगळ्याबरोबर? अर्णवचं डोकं पार सुन्न व्हायला आलेलं असतं. काय बरोबर, काय चूक, काय खरं, काय खोटं, त्याला काही सुचतच नसतं. तो फक्त विचारांमध्ये हरवून गेलेला असतो, व्यस्त झालेला असतो. मग आता शेवटी इकडे त्याला तो मॅनेजर म्हणतो, साहेब फोन बघताय ना? त्यावेळी आता अर्णव हा गप्पच असतो. मग आता तो मॅनेजरच बघतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या लक्षात येतं की फोन हा नंतर त्याच्या स्वतःच्याच हाताच्या धक्क्याने खाली पडला होता. त्याबरोबर तो फोन उचलतो आणि अर्णवच्या हातात देतो आणि म्हणतो, हे घ्या, फुटेजमध्ये दिसतंय की त्या माणसाने माझ्यावर बंदूक धरली तेव्हा माझ्याच हाताने तुमचा फोन खाली पडलेला, घ्या घ्या. त्यावेळी आता इकडे मनातल्या मनात ईश्वरी मात्र विचार करत असते की हे अर्णव सर पण ना, एवढा वेळ लागतो का यांना फोन आणायला? एक फोन आणायला गेलेत की काय करायला गेलेत काही कळतच नाही आहे बाबा यांचं मला. आता मीच एक काम करते, कॉल करून बघते. मे बी खाली रिसेप्शनलाच असतील. मला तर वाटतं ना ह्यांना शिर्केंचा फोन आला असेल आणि शिर्केंबरोबर बोलत हे तिथेच रमत बसले असतील. आता जर खरंच हे शिर्केंबरोबर बोलत असतील ना तर मी सोडणार नाही आहे यांना, असा विचार करत ईश्वरी आता खाली रिसेप्शनला कॉल करते आणि माझे मिस्टर आलेत का तिकडे असं विचारत ती त्यांचा रूम नंबर सांगते. त्याबरोबर तो सांगतो की हो मॅडम, माझ्यासमोरच आहेत. ईश्वरी फोन देऊ शकता का त्यांना असं विचारल्याबरोबर मग आता अर्णवला तो फोन दिला जातो. ईश्वरी म्हणते की काय हो, फोन आणायला गेलाय की कंपनीतून खरेदी करायला की बनवायलाच गेलाय सरळ? त्यावेळी अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. ईशू म्हणते, हे भगवान, काय केलं तुम्ही? माझा फोन हरवला, फोन सापडत नाही आहे, फोन हवा आहे मला तो. त्यावर अर्णव म्हणतो, थांब जरा 2 मिनटं. इथे उदयकांत, वल्लरी मामी दोघं एकत्र आलेत आणि बाबासुद्धा आलेत. आणि मग ईश्वरीला आता त्याने जे जे काही बघितलं फुटेजमध्ये ते सगळं अर्णव सांगतो. तर ईश्वरीसुद्धा शॉक होते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आकाशचं डोकं आधीच त्या मिसेस देशमुखने खाल्लेलं असतं, पण आकाश तरीही काही न बोलता शांतपणे येऊन खुर्चीत बसलेला असतो. इतक्यात मामा त्याला विचारतो, काय रे, तू चहा सांगायला गेला होता ना? आकाश म्हणतो, सांगितलं, येत असेल. त्यानंतर तो मुलगा येतो एक आणि सगळ्यांना चहा डिस्ट्रीब्यूट करत असताना चुकून त्याच्याकडून आकाशच्या शर्टवरती थोडीशी चहा सांडते. त्यावेळी आकाश खूप भडकतो आणि त्याला ओरडू लागतो. खरं तर मिसेस देशमुखचा राग तो बिचारा त्या मुलावर काढत असतो. त्यावेळी नम्रता म्हणते, इट्स ओके भिया, तुम्ही जा आणि यांच्याकडून मी तुम्हाला सॉरी म्हणते, तुमच्याकडून जे झालं ते चुकूनच झालं होतं, या तुम्ही. आणि मग त्या आकाशला म्हणते, आकाश या इकडे. आणि त्या आकाशला बाजूला घेऊन जाते आणि म्हणत असते, काय चाललं आहे तुमचं आकाश? अहो किती रूड बिहेवियर केलं आहे तुम्ही त्या माणसाबरोबर. हां, हे सगळं इशू आणि जिजू न आल्यामुळेचं बिहेवियर आहे ना तुमचं. ते कुठे राहिले, ते अजून का नाही आले, त्यांचं हे त्यांचं ते, त्याच्यामुळे टेन्शन येतं आहे ना तुम्हाला. अहो पण आपल्याला काय गरज आहे आकाश त्यांचं टेन्शन घेण्याची एवढं? हे बघा आकाश, जर तुमचं असंच वागणं राहिलं ना तर आपण सुद्धा ही कॉम्पिटिशन जिंकू शकू असं मला नाही वाटत. तुम्ही आपला का विचार करत नाही आहात? तुम्हाला आकाश टेक्स्टाईलबद्दल काहीच वाटत नाही का, की फक्त सात्विक फॅशन, जिजू आणि ईश्वरी यांच्याबद्दलच तुम्हाला पडलेलं असतं सतत? त्यावेळी मग मात्र आता आकाशचं माथं इतकं फिरतं की आकाश नम्रताला म्हणतो, नम्रता गप्प बसा, इनफ इज इनफ. खूप बोललीस आत्तापर्यंत, पण आता नाही, आता एक अक्षरसुद्धा नाही. हे बघ, मी आणि माझा भाऊ आता माझ्या वयाची 26 वर्ष आणि त्याच्या वयाची 28 वर्ष, त्याच्यापैकी जवळपास त्याचे आईवडील वारले वयाच्या 8व्या वर्षी. तेव्हापासून आत्तापर्यंत 20 वर्ष आम्ही एकत्र राहिलो, एकत्र लहानाचे मोठे झालो. माझ्या भावाने कायम त्याच्या घासातला घास मला दिला आहे, कायम त्याचं सर्व त्यांनी माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं आहे. त्यामुळे आता तुला असं वाटत असेल की ह्या 6 महिन्याच्या प्रेमासाठी किंवा वर्षभरासाठी मी माझ्या भावाला विसरून जाईन, तर तसं कधीच होणार नाही आहे. माझं माझ्या भावावर प्रेम होतं, आहे आणि राहणार आहे. आम्ही एकमेकांचा विचार करतो आणि कायम करू, कळलं? आणि जर आमच्यामध्ये तिसऱ्याने कुणी येण्याचा प्रयत्न केला ना तर त्याचे परिणाम वाईट होतील. रादर आम्ही अंजली ताईलासुद्धा आमच्यात घेत नाही, कारण ती आमच्यापेक्षा मोठी आहे. आमचं दोघांचंही तिच्यावर खूप प्रेम आहे, पण तरीही. त्यावेळी मग मात्र आता नम्रताला खूप मोठा धक्का बसलेला असतो की म्हणजे आकाश आज चक्क ईश्वरीसाठी आणि अर्णवसाठी माझ्याशी भांडतोय. आता खरं तर नम्रताला खूप हर्ट झालेलं असतं, तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, पण ती गप्प बसते आणि तिकडनं निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. पण आकाशने आज नम्रताला रियालिटी चेक देऊन खूप जास्त बरं केलं आहे असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.